आकाशवाणी युट्यूब चॅनलवरती आजच्या ब्लॉगची सुरुवात खूप उशिरा होतीये. आता टाइम झालेला आहे 5 वाजायला, 4 वाजून 54 मिनिट झालेत. आरू झोपत नव्हते. आरूला खूप परेशान केला, आज झोपतच नव्हती. परत भाऊ वगैरे पण आला होता, जेवण वगैरे केले आम्ही. आणि आता बघू शकता बाहेर जायला निघाली बघा. थोडा असा ब्लॉग स्टार्ट करायला खूप उशीरच होते, कारण माझ्या एका कालच्या ब्लॉगला कॉपीराईट आलेले, तर त्याच्यामुळं पण थोडासा मूड ऑफ होता माझा. सो बघूया, एका व्हिडिओला आलं म्हणून काय झालं, पुढच्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. सो त्याच्यामुळे थोडा मूड ऑफ असल्यामुळे काही ब्लॉग शूट करायची इच्छाच नव्हती. बघू शकता आरू आरू कशी बघते बघा. तिला बाहेर जायचंय. कुठे जायचं राणी? उन्हाचं काय बाहेर सारखंच. आज तिला काजळ लावलंय मी, पण तिचं काजळ सगळं बाहेरच आलेलं आहे. तिनं सगळं असं बाहेर ओढून घेतलंय काजळ हातानं. कशी उभा टाकते बघ. असं पायावर जरी घेऊन बसलं का असं उभा टाकायला बघते. लुकोक लुकोक हलती स्प्रिंग सारखी. बसली खाली. आणि आरूला आता 5वा संपून 6वा महिना लागणार आहे. 6वा महिना लागल्याच्या नंतर लहान लेकरांना काय काय खायला देतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण मला एवढं माहित नाही. आत्याला माहिती आहे, पण तरी कोणी नवीन काय देत असेल ते कमेंट मध्ये सांगा. तर आरूला 6वा महिना संपल्याच्या नंतर त्याचं अन्नप्राशन पण करणार आहे. त्याच्या अन्नप्राशनचा ब्लॉग सुद्धा येईलच याच्यावरती, शेअर करेलच मी अन्नप्राशनचा ब्लॉग. मी बोलते कॅमेऱ्यामध्ये बघून, तसं माझ्याकडे बघते, जशी बघते आता. आणि आरू जन्मली होती तेव्हा आरूचं वजन 3 किलो होतं. माझं जेव्हा 7वा महिना माझं डोहाळ जेवण झालं, 7वा महिना संपत आल्याच्या नंतर आम्ही डोहाळ जेवण केलं होतं माझं. तर 7वा महिना संपत 8व्या महिन्यामध्ये जस्ट मी गेलेच होते. तर आरूचं वजन थोडंसं कमी सांगितलं होतं, तर मी खूप घाबरले होते. पण 2च महिन्यामध्ये 8वा आणि 9वा महिन्यामध्ये तिचं वजन पूर्ण कव्हर झालेलं. जन्मले तेव्हा ती 3 किलोची होती. आता तिचं वजन काही मोजलेलं नाहीये, मोजायचंय. बघूया आता कधी जाणं होतं दवाखान्यात, तर हॉस्पिटलमध्ये जाऊनच बघावं लागणार आहे. समथिंग तिचं वजन आता कमीत कमी 5-5.5 किलो तरी पाहिजे. ठीक आहे, असेलच आता, कारण तिला 6वा महिना लागणार आहे म्हणल्याच्या नंतर 5 किलो तरी असायला पाहिजे तिचं वजन. तशी आरू हेल्दी आहे, ऍक्टिव्ह आहे. इतकी ऍक्टिव्ह आहे तिनं की असं, आणि तिला असं भीती वाटायला लागली. तिला असं भिंतीच्या, असं भिंत असती ना घराची, भिंतीच्या जवळ असं नेलं ना, इतकं रडायला चालू करते, तिला भीती वाटते. तर इतकं रडायला चालू करते ना, थांबतच नाही. तिला असं वाटतं की तिला भिंतीवरच मारतात का काही. लय भीती भिंतीलाच म्हणून नाही, असं कोणत्या पण वस्तू त्या जवळ नेला आणि तिला असं एकदम असं फेस टू फेस जवळ नेला ना, ती घाबरते. इतके दिवस आम्हाला माहित नव्हतं, ते कालच कळाले आम्हाला ते भीती म्हणून. नाही इतके दिवस आम्हाला माहितच नव्हतं की ती कशाला भीत असं. कारण कशालाच भीत नाही. तिचा ते खेळणी आहे, ती खेळणी जोरात पडली, मिक्सरचा आवाज आला, कशाचा जरी आवाज आला तरी बिलकुल भीत नाही. आणि कशासोबत पण खेळते. बाहेर गायी असतात, मामा तिला गायीजवळ घेऊन जाते, माझा भाऊ गायीजवळ घेऊन जाते. परत शेळ्या आहेत, शेळ्यापाशी जाऊन खेळते, सगळीकडे जाऊन खेळते. लय आगाव झाली आहे. मोठी होईल तेव्हा कसं करणार काय. पण म्हणजे मुली सध्याच्या कंडिशनला मुली जर आगावच पाहिजेत, आणि हे पण पाहिजेत, स्ट्रॉंग पण पाहिजेत. समोरच्यानं काय बोललं तर बोलायला पाहिजे, अशा मुली पाहिजे. आणि माझ्या आरूला तशीच बनवणार आहे, एकदम स्ट्रॉंग बनवणार आहे. तिचे पप्पा मध्ये तिला क्रिकेटर करायचं, म्हणून अकॅडमी जॉईन करायची क्रिकेटरची. बघूया, तिच्या इच्छा, तिला काय व्हायचंय, क्रिकेटर व्हायचंय. माझी इच्छा आहे की तिनं पोलीस भरतीमध्ये करावं. माझी मनातून इच्छा आहे की माझी मुलगी पोलीस भरतीमध्ये जावं. पण तिच्या पप्पाला वाटतं की क्रिकेटरची अकॅडमी जॉईन करायची. बघूया, तिच्याकडे 2-3, तिच्याकडे तसं तर आम्हाला वाटतंय म्हणून तसं काय नाही. तिला जे वाटेल तिने ते करू शकते. आम्ही तिला, आमच्या दोघांचे तिला पूर्ण सपोर्ट असणार आहे. आणि आमच्या ह्याच्यामध्ये माझ्या मैत्रिणीला सुद्धा आणि यांच्या मित्रांना सुद्धा सगळ्यांना मुलंच आहेत. आम्हालाच फक्त मुलगी आहे.
नाही तर सगळ्यांना मुलंच आहेत. माझ्या मैत्रिणींना, जेवढ्या माझ्या मैत्रिणींचे लग्न होऊन डिलिव्हरी वगैरे झाले ज्यांना मुलं आहेत त्यांना सगळ्यांना पोरच आहेत. आम्हालाच पोरगी आहे. भाग्यवान आहेत आम्ही. सो आरूसोबत थोड्या वेळ खेळते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. आणि कालचा ब्लॉग एडिट करायचा पण राहिला, तो ब्लॉग एडिट करून घेते. अपलोड पण करायचं राहिलेलं आहे आज. ब्लॉग 5 वाजता तरी मी अपलोड केलेला नाही ब्लॉग, तर ते एडिट करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. सो बाय. आणखी झोपलेलं नाही, खेळायच लागले. आरू झोपायचं नाही माय, ए राणी झोपायचं नाही. आता बिलकुल झोप नाही, उशिरा झोपायली, सकाळी लवकर उठायली. लवकर झोपली तरी लवकर उठते, उशिरा झोपली तरी लवकर उठते. टाइमच झालाय सकाळी 4 वाजता एकदा उठते, 4 वाजता उठल्याच्या नंतर पुन्हा 6 वाजता उठते. 6 साडेसहाला वाटते, परत मी तर थोडंसं झोपी घालते, ब्रश वगैरे करते, मग परत उठते. नाही झोपेचं हे झालं, आता तर एकदम झोपत नाही, खेळायला लागले. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया उद्या.